विट्यात पत्नीवर पतीकडून कोयत्याने वार, तुला जिवंत ठेवत नाही. पत्नीला पतीकडून धमकी देत कोयत्याने हल्ला. पतीचा पत्नीवर चारित्र्यावर संशय. घटनास्थळी नागरिकातून वेगवेगळ्या चर्चेला उधाण. विटा पोलीस घटनास्थळी तातडीने धाव. पत्नीवर हल्ला करणारा हल्लेखोर पतीला विटा पोलिसांनी घेतला ताब्यात. पत्नी गंभीर जखमी. विटा पोलिसांनी केला घटनास्थळी पंचनामा. जखमी महिलेने जबाब दिला. विटा शहरातील खानापूर रोड मंडले वस्ती येथील घटनास्थळी नागरिकातून मिळालेली माहिती अशी की पती पत्नी याचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून अथवा किरकोळ कारणावरून कायमच वाद होत होते. तर पत्नी रोजीरोटी, घर खर्च, घरभाडे हे दैनंदिन खर्च लक्षात घेता मुलांच्या पोटासाठी त्यांना जगविण्यासाठी अहोरात्र आचारांच्या हाताखाली स्वयंपाकाचं कोणतंही काम असेल तर सदर ती महिला कामाला जात होती. तिचा पतीही एका चांगल्या ठिकाणी काम करत आहे. सदर ही पती पत्नी खानापूर तालुक्यातील एका गावातील आहेत. ते विटा येथे खानापूर रोड मंडले वस्तीवर एका खोलीत भाड्याने राहतात. मिळेल ते गुण्यागोविंदाने हे पती पत्नी काम करून संसाराचा गाडा चालवत होते. मात्र पत्नी नेहमी आचारी यांच्या हाताखाली कामासाठी जात होती. कामावरून कधी उशीर होणार तर कधी लवकर येणार. त्यामुळे पतीला स्वतःच्या पत्नीवर संशय आला. त्यातून गुरुवारी सकाळी 6 वाजता घरामध्ये दोघात वाद झाला. या वादानंतर तो पती सकाळी लवकर कामावर गेला. तो कामावरून सकाळी लगेच आणि घरी परत 7:50 आला. त्यावेळी त्यांची मुलंही घरीच होती. त्याच वेळी आणि दोघात पुन्हा वाद. मात्र दुसरा वाद हा टोकाच्या भूमिकेकडे गेला आणि पतीने ऊस तोडायचा कोयता घरातील दाराच्या पाठीमागे ठेवला होता. काही क्षणातच वाद वाढल्याने पतीने पत्नीवर घराचे दार बंद करून आणलेल्या कोयत्याने वार करत जखमी अवस्थेत पत्नी दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न करत होती. मुलंही घरामध्ये आरडाओरडा करत होती. बाप म्हणणारा स्वतःच्या मुलालाही मारहाण करत होता. त्यामुळे मुलंही भयभीत झाली होती. पतीने पत्नीवर सुरुवातीला मानेवर, हातावर, पायावर व अन्य ठिकाणी त्या कोयत्याने जोराने वार केले. यामध्ये पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली. यावेळी आजूबाजूच्या काही नागरिकांनी तातडीने या संदर्भात विटा पोलिसांना माहिती दिली. विटा पोलीस व नागरिकांनी जखमी अवस्थेत पडलेल्या त्या महिलेस विटा येथील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तातडीने दाखल केला. या महिलेवर ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सदर या महिलेच्या पतीला कोयत्यासह विटा पोलिसांनी ताब्यात घेतला. या घडलेल्या घटनेची त्या परिसरात माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही घटना गुरुवारी सकाळी 8:25 घडल्याची घटनास्थळी नागरिकांनी सांगितले. मात्र या घटनेनंतर त्या परिसरात वेगवेगळ्या चर्चेला नागरिकांमधून उधाण आलं. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण सह विटा पोलीस ठाणे डीबी पथकातील साखरपे सह पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अंमलदार यांनी ओमश्री हॉस्पिटलमध्ये जाऊन सदर जखमी महिलेचा जबाब घेतला. या संदर्भात माहिती घेतली व घडलेल्या घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर जखमी महिला माधवी जंगम असं या महिलेचं नाव असल्याचं समजतंय. तर बापूराव पाटोळे या नराधमाचं स्वतःच्या पत्नीवर संशय घेऊन कोयत्याने जोराने हल्ला केला. विटा पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद करण्यात आली. तर घटनास्थळी उशिरा विटा पोलीस पंचनामा करत होते. दुपारपर्यंत तरी या घटनेची संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. जखमी महिलेचे पोलिसांनी जबाब घेतला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.